आज मी परत एकदा ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि म्हटलं चला व्हिडिओ थोडाफार का होईना शूट करून घ्यावं. पण थोडंसं ना गरमी म्हणजे लाईट गेली होती थोड्या वेळासाठी आणि गरमी एवढी जास्त होते आहे ना, खूपच प्रमाणात गरमी होते. घाम पण खूप जास्त येतो आहे आणि आपूची चिडचिड पण खूप जास्त वाढलेली होती आणि गरमी होती ना त्यामुळं. तर आता ती निवांत बसली आहे, निवांत अशी बसली आहे ती आणि म्हटलं थोडंसं घर पण आवरून घ्यावं. आता ना आमचं सर्व संध्याकाळी सकाळ होते आणि सकाळी संध्याकाळ होते अशा टाईपमध्ये. तर ना आता तिला झोप काही येत नाही रात्रीची आणि मला तर दिवसभर पण काम वगैरे आणि रात्रीला पण झोप येऊन जातं. पण म्हटलं आता थोडा आपण पण ॲडजस्ट केलं पाहिजे तिच्यासाठी. त्यामुळे मग म्हटलं चला आता तिला काय झोपायचं नाही आहे आणि मला फार जसं झोप येते असं काहीतरी सुरू आहे. डोळे पण खूप काळे पडलेत कारण की झोपच नाही आहे रात्रीची त्यामुळं. आणि मी ना थोडंसं रीड करत होती कारण की ना एक्झाम पण खूप जवळ आलेली आणि माझा अभ्यास 1% पण नाही आहे. त्याचीच खूप जास्त भीती वाटते आणि असं वाटते की लाईफमध्ये सक्सेस पण पाहिजे कारण की आपल्या पायावर उभं राहणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पण काय करणार, थोडंसं होतं अपूमुळं, खूप जास्त होतं, थोडंसं नाही पण खूप जास्त मी माझ्या स्वतःकडे आणि परत सर्वांचकडे दुर्लक्ष करते. पण म्हटलं चला आता थोडं करून आपण लागूया कामाला कारण की कसं ना थोडंसं सवय पाडून घेतली सगळ्याच गोष्टीची मॅनेज करायची तर आपल्याला पण थोडंसं सोपं बनून जातं आणि मग हे होत नाही, त्रास होत नाही. तर त्याच टाईपमध्ये मी कामं पटापट आवरण्याचा प्रयत्न करते आणि रात्रीला थोडंसं रीड होईल अशा टाईपमध्ये मी करते. आपू तिथे बसली आहे, मोबाईल बघते ती आणि तिचा ना थोडा वेळ झाला मोबाईल बघून. मी काही इतक्या वेळ तिला मोबाईल नाही दिलेला पण थोडंसं म्हटलं थोडा वेळ मी भांडी घासत होते त्यामुळं ती तिकडे बोर्ड आहे ना तिकडे हात टाकायला जाते त्यामुळं मी तिला ते मोबाईल दिला आणि ती शांत बसली. आता मी तिथे जाणार आणि तिला झोपण्यासाठी बोलणार. बघा ती कसं बोल करते. आपण काय करते पिल्लू, काय करते? हा मोबाईल घेऊन दे. सर पप्पी पाणी पी. ओ मग पाणी पी. इकडे बघ मम्मा, तू आता काय करणार ना? हा खरंच मी जुजून टाकू तुला. तिकडे नको जाऊ आपू, तिकडे मोबाईल आहे तिकडे जाऊ नाही. चोर येतात चोर. आपू चोर कसे येतात का? हा कुकू. हे काय आपू? कुकू नाही ग ते डॉग आहे. काय डॉग? डॉग आहे ते. काय बेटा डॉग आहे ना हा? हा डॉग आहे पिल्लू. तर आपू झोपते की नाही काय माहिती आता. हो ना आपू? आपू मी चिकूला झोपी घालू? नको बाळा, नको 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 नको. हा आपू तुझं नाव काय? काय दीदी तुझं नाव? तू पप्पा सोबत गेली का बस नाही? भूर भूर नाही ना गेली तू? कुकू आणायला गेले पप्पा. कुठे गेले पप्पा? कुकू काय बेटा? पप्पाचं आहे शर्ट असं म्हणायचं तुला? हो का मग पाहून दे मला. पदे ना आपू मला. आपू लाजते, आपू लाजते ना? हा ना? कुछ 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 मम्मी. Light up the night, electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams.
काही म्हणा काळजी घ्यायला. Hold the moment, nothing compares. छान अशी देवपूजा झाली माझी आणि आता मी म्हटलं चला आपूला मामा घ्यायला आला होता तर ती मामासोबत गेली तिच्या आणि माझे सगळे कामं आता राहिलेले आहेत. तर आप्पू पहिल्यांदा मला सोडून गेली आहे म्हणजे कुठेतरी, याच्या आधी पण बऱ्याच वेळा गेली आहे पण घरी अशी कुठेतरी गेली आहे. आता ती राहते की नाही काय माहिती, पण मी तिकडले व्हिडिओज वगैरे मी मागून घेईल मम्मीकडून. आणि असं काहीतरी देवपूजा केलेली आहे मी आणि नाश्त्यासाठी भाऊ तिकडूनच घेऊन आला होता त्यामुळं मग आता मी तेच नाश्ता करणार आहे. छान असा एवढं सारं आणलं होतं त्याने आणि मस्त छान आता खाऊन घेते मी. आता मी हे सर्व खाऊन घेते आणि आपूची पण मी खूप जास्त वाटते कारण की ती माझ्यासोबतच राहायची, म्हणजे खाता वेळेस बसता वेळेस उठता वेळेस मला खूप वाईट वाटते. पण आता काय करणार, कारण की तिला ना थोडीशी सवय पण होईल आणि मला पण थोडंसं रिलॅक्ससाठी मला आणि थोडंसं कामं दुसरे भरपूर असे करण्यासाठी तिला पाठवले. आणि ना ती खूप जास्त मला माहिती राहते मामाकडे वगैरे सगळ्याकडेच राहते. तर माझं चाललं आहे तिला थोड्या वेळासाठी का होईना आपण पाठवूया. खूप दिवसाचं चाललं होतं माझं असं की तिला खूप मी असं पाठवूया, पण मनच नव्हतं करत आणि तसा टाईम पण नव्हता आलेला. त्यामुळे मग मी आता तिला पाठवलं पण बिलकुल अजिबात मन लागत नाही आहे घरामध्ये, कारण की जिकडे तिकडे आधी तिला या टेबलवर बसवायचं नाही आणि नंतर जे काही असेल ना ते खायचे. आणि आता एवढं सारं समोर खायला आहे पण मला ते जातच जाईल की नाही काय माहिती. पण आता चला थोडंसं लेकरांना पण एकटं सोडायची एकटं म्हणजे एकटी नाही आहे तिथे तिथे तिचे मामा मामी माझे मम्मी पप्पा पण असतात पण ते गावी गेले त्यामुळं मग थोडंसं तिला पप्पा नाही दिसणार. पण बाकी सर्वजण आहेत तिथे, इथल्यापेक्षा तिथे जास्त लाड आहे तिचा. पण तेच ना की आपल्याला थोडंशी भीती राहतं की आपल्या लेकराचं आपल्याला माहीत राहतं, पण असं नाही आहे. तिच्या मामाने आणि तिच्या आईने माझ्या मम्मीने तिला खूप जास्त सांभाळलेलं आहे लहानपणापासून, ते त्यांच्याकडेच होते त्यामुळे अजिबात टेन्शन नाही आहे मला तसं. पण मला करमत नाही आहे मेन म्हणजे, त्यामुळं थोडंसं आता ॲडजस्ट करावं लागेल मला. आणि मी बाकीचे कामं असे काही नाही आहे. ती जायच्या आधीच मी भांडे घासून टाकलेले आहेत, आता आंघोळ केली आणि कपडे पण झालेले आहेत त्यामुळे मग आता कामं असं काही नाही आहे. पोछा पण मारून घेतला मी. आता थोडंसं म्हटलं अभ्यास करावं, थोडंसं रीड वगैरे करावं आणि बाकी तर काही नाही. आता मी थोडंफार खाते आणि थोडंफार इतर साईडचं क्लीन वगैरे करून घेते. तर आता काय करत असेल काय नाही हाच विचार माझ्या माइंडमध्ये राहणार. म्हणजे ना आपल्याला कसं असतं थोडंसं फ्रीडम पण पाहिजे आणि ते गेलं ना आपलं बाळ गेलं ना कुठेतरी तर आपल्याला असं वाटतं की यार आता गेलं, आता काय करत असेल, आता काय खात असेल, आता असं तसं आपण या विचारात राहतो. म्हणजे एक आई कधीच अशी रिलॅक्स नाही राहू शकत असं मला जाणवतंही आज, कारण की डोळ्यासमोर असलं तेव्हा तरी आपण असं थोडंसं रिलॅक्स राहतो. चला बाबा आहे डोळ्यासमोर, आता ती गेली तर काय करत असणार काय नसणार असं खूप सारे प्रश्न डोक्यामध्ये येतच राहतात, कंटिन्यू येतात. पण आता थोडंसं मला पण माइंड रिलॅक्स होत राहावं लागेल. चला आता मी नाश्ता करून घेते आणि आपू थोड्या वेळाने आता फोन वगैरे करेल मला, म्हणजे मम्मी फोन वगैरे करेल आपल्यासोबत बोलेल मी. आणि आता तर अजून तर एक मोठं राहिलंच, तिचे पप्पा उठले नाहीत. तिच्या पप्पाला ती जाते वेळेस मी उठवलंच नाही, म्हणजे त्याच्या आधी मी त्यांना सांगितलं होतं की जसं की आपूला न्यायला मामा येतो आहे वगैरे, पण मी अजिबात असं नाही सांगितलं की ती चालली आहे म्हणून. आता पण आता ते उठले ना कंटिन्यू इथं काहीतरी माझ्या खाजवत काहीतरी चावलं तशीच मला. तर म्हणजे मी त्यांना सांगितलंच नाही. आता ते उठल्यावर काय रिॲक्ट करतील आणि घर एवढं शांत बघून ते कायच म्हणतील, आता बघूयात आपण. तर चला मी नाश्ता करते. सगळं माझ्या आवडीचं आहे इथे, पण आपू नाही आहे म्हणून मला ना थोडंसं नाही खाऊचं मनच नाही करत आहे. वहिनीने खूप सारं ठेवून गेली परत माझ्यासाठी आणि तिकडे पण नेलं त्यांनी आपूसाठी.
आणि माझ्यासाठी पण ठेवलं, त्यामुळे मला ते जातच नाही आहे.